जिवंत माणसाचा 10वा घातला आणि पिंडाला कावळाही शिवला। मंडळी, ऐकून नवल वाटलं ना, पण हे खरंच घडलंय। हा अनोखा 10व्याचा कार्यक्रम पार पडलाय अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यात। माणसाच्या मृत्यूनंतर केला जाणारा 10व्याचा कार्यक्रम आणि तिथं पिंडाला शिवायला येणारा कावळा हे सगळ्यांनाच माहितीये, पण नेवास्यात जिवंत माणसाचा 10वा घातला गेलाय। हे सगळं प्रकरण काय, सविस्तर समजून घेऊ। माणसाच्या मृत्यूनंतर केल्या जाणाऱ्या कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करण्यासाठी 10व्याचा कार्यक्रम घेतला गेलाय। आणि हा 10वा कुणाचा घातला गेलाय तर नेवासा तालुक्यातल्या सौंदाळे गावचे सरपंच शरद आरगडे। सरपंच साहेबांनी चक्क स्वतःचाच 10वा घातलाय। बरं, या विधीसाठी त्यांनी लोकांनाही बोलावलं होतं। सरपंचांनी स्वतःचं पिंडदानही केलं। या विधीमध्ये आरगडे यांची पत्नी आणि मुलांनाही सहभाग घेतला होता। या कार्यक्रमातून त्यांनी समाजाची जागृती करत एक नवा आदर्श घालून दिलाय। हिंदू धर्मात माणसाच्या मृत्यूनंतर 10व्या दिवशी पिंडदान आणि उत्तर कार्य करण्याची प्रथा आहे। पण मृत्यूनंतर कोणी काय केलं हे पाहायला मी जिवंत असणार नाही, मग जे काही करायचंय ते आपल्या डोळ्यांदेखत का नको, या विचारातून आरगडे यांनी हा दशक्रिया विधीचा कार्यक्रम घेतला। तो आपल्याला माहिती आहे की कावळा हा खऱ्या अर्थाने त्याला माणूस जिवंत आहे की मेलेला आहे हे माहिती नसतं। तो त्याचा आणण्याच्या शोधामध्ये त्या ठिकाणी आलेला असतो आणि या अशा छोट्या छोट्या ज्या अंधश्रद्धा आहेत याच्यातून खऱ्या अर्थाने मोठ्याला अंधश्रद्धा निर्माण होतात। म्हणून प्रत्येक गोष्ट आपण चिकित्सक वृत्तीने बघितली पाहिजे। याच्यासाठी आजचा हा जो काही कार्यक्रम होता तो 10व्याचा आयोजित केला होता। मंगळवारी त्यांच्या पत्नी आणि मुलानं शास्त्रोक्त पद्धतीनं विधी करत जिवंतपणेच त्यांचं पिंडदान केलं। आणि विशेष म्हणजे अनेक कावळ्यांनी त्यांच्या पिंडाला स्पर्श केला, त्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यात अंजन घातलं गेलंय। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शरद आरगडे यांनी समाजातल्या काही अनिष्ट रूढींवर सुद्धा बोट ठेवलंय। आरगडे यांनी समाजात स्त्रियांना मिळणाऱ्या दुय्यम वागणुकीवर प्रहार केलाय। माझ्या निधनानंतर माझ्या पत्नीनं विधवा असल्याच्या कोणत्याही प्रथा पाळू नयेत, तिनं कुंकू पुसू नये, बांगड्या फोडू नयेत किंवा मंगळसूत्र सुद्धा उतरू नये, असं स्पष्ट करणारं कायदेशीर प्रतिज्ञापत्रही त्यांनी तयार करून दिलंय। त्यात असंही म्हटलंय की माझ्या मृत्यूनंतर सुतक सुद्धा पाळू नका किंवा धार्मिक कर्मकांड करू नका। पतीच्या निधनानंतर पत्नीला सन्मानानं जगण्याचा पूर्ण अधिकार आहे, त्यामुळे समाजातल्या जाचक रूढींमध्ये तिला अडकवू नका, असंही सरपंच आरगडे यांनी म्हटलंय। त्या 10वा हा जो विषय आहे, माझं मत आहे की जो कोणी मृत व्यक्ती आहे त्याच्या प्रति ऋण व्यक्त करण्याचा तो दिवस आहे। त्या दिवशी जे काही प्रवचन कीर्तनं होतात त्याच्यातून समाज प्रबोधन व्हावं, त्या मृत व्यक्तीच्या विषयी ज्या काही आठवणी आहेत त्याला उजाळा द्यावा, याच्यासाठी तो 10वा किंवा 10वा हा 10वाच नाही 5वा पण असू शकतो किंवा 7वाही असू शकतं। अशा पद्धतीने साजरा केला तर काही वाईट नाही। माणसाचा मृत्यू झाल्यानंतर सुतक पाळणं, केस कापणं किंवा जेवण घालणं यात अडकण्यापेक्षा जिवंतपणे माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, माझ्या मृत्यूनंतर माझ्या कुटुंबावर या कर्मकांडाचा बोजा पडू नये, समाजानं यातून काहीतरी शिकावं, याच हेतूनं मी हा निर्णय घेतला, असं सरपंच शरद आरगडे म्हणालेत। एकूणच एकीकडे भोंदू बाबांच्या माध्यमातून धर्म आणि भक्तीच्या नावावर केल्या जाणाऱ्या चुकीच्या गोष्टी आणि दुसरीकडे सरपंच शरद आरगडे यांचा समाजाच्या जागृतीचा हा प्रयत्न, यातून तुम्हाला नेमकं काय निवडायचंय हे आता तुमच्यावर असणार आहे। अहिल्यानगरहून प्रशांत शर्मा, लोकमत।